नमस्कार. शब्द शारदा परिवार तर्फे आज भापसा पेढे येथे श्री अरविंद शंभू कोरगावकर यांच्या निवासस्थानी शब्द शारदा परिवाराचं आगमन झालेलं आहे. जेणेकरून अपर्णा अरविंद कोरगावकर यांचा सन्मान इथे होणार आहे. त्या निमित्ताने आम्ही कोरगावकरांच्या घरी जमलो आहोत. मी विनंती करतो अपर्णा कोरगावकर हिला की त्याने आपल्या व्यासपीठावर हे आपलं आसन ग्रहण करावं विनंती करतो. बस. तसेच आमचे मित्र नाटककार अरविंद कोरगावकर यांना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर आसनस्थ व्हावे. कमलाकर हुमरसकर गावोगावी जाऊन अशा वंचित असलेल्या कलाकारांना शोधून त्यांचा सत्कार करणे, सन्मान करणे हा त्यांचा पायंडा आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज इथे आम्ही जमलेलो आहोत. आमच्या परिवारातर्फे अपर्णा कोरगावकर यांचं पुष्प देऊन स्वागत करतो. त्याचप्रमाणे ओके या कित्येक प्रसंग माझ्यावर आले आहेत की याला आणणार त्याला आणणार असं म्हणतो आणि नंतर मग माझ्याच गळ्यात माळ पडते अशी भानगड होते. आणि साळगावकरांचं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जाऊन आम्ही तो माझ्या हस्ते सत्कार त्याचा झाला. तसे हे प्रसंग आजही तोच प्रसंग आहे. तर मी ह्या कार्यक्रमात जी माझी भूमिका आहे ती मी स्वीकारतो आणि अपर्णा कोरगावकर हिचा सन्मान माझ्या हस्ते करतो. तो एक आजचा हा दुर्ग शर्करा योग आहे. कवयित्री अपर्णा कोरगावकर शालेय जीवनापासून कविता लिहिते, कविता वाचते. हा जो साहित्याचा प्रकार होता, या साहित्यात उतरण्याची त्यांची धडपड होती, तळमळ होती. काही कारणास्तव लग्न झालं, संसार आला की खंड पडतो. तसा त्यांच्या लेखणीत खंड पडला, पण लिहिण्याचे आजही तिला उर्मी आहे आणि आजही ती लिहू शकते. शब्द शारदाने एक चांगलं काम केलं. मगाशी म्हटलंच मी की गोव्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन असे वंचित असलेले कलाकार शोधते, हे एक चांगली गोष्ट आहे. यापूर्वी शब्द शारदेचा जो उपक्रम होता, कलाकारांच्या घरी जाऊन तिथं त्यांचा सन्मान करणे, आणि आता ही दुसरी एक वेगळ्या पद्धतीची मोहीम त्यांनी हातात घेतली आहे. आणि त्या मोहिमेनुसार शब्द शारदा परिवारातर्फे आपल्या स्क्रीनवर त्यांचा मुखवटा दाखवण्याचं काम शब्द शारदा ही संस्था करते. ही चांगली गोष्ट आहे. आणि छोटेखानी कार्यक्रम असला तरी सर्वात फार मोठी गोष्ट आहे म्हणजे अपर्णा कोरगावकर आज आपल्या शब्द शारदा चॅनलवर आपल्या गोव्यातच नव्हे महाराष्ट्राबाहेर ही तिची मुलाखत
प्रसिद्ध होणार आहे. आणि ह्या मुलाखतीतून काय साधणार, आम्ही काय साधलं तर एक गृहिणी घरातला व्याप मुलाबाळांना शिकवून आता संसार चालवून एक गृहिणी आपले घराचं काम सोडूनही आपल्या कला क्षेत्रात लेखनाचं काम करू शकते, हे ज्वलंत उदाहरण आहे. घर बसल्या बसल्या काय करता येत नाही असं नाही आहे. आता हे जग मोकळं आहे, खुलं आहे. आणि या खुल्या जगात आज स्त्री ही वैमानिक झाली आहे, वैज्ञानिक झाली आहे. तर सगळ्या क्षेत्रात नाव पुढे कमावण्याची ताकद आज नारी जातीकडे आहे. त्यातलंच एक उदाहरण अपर्णा कोरगावकर आणि त्याची दखल घेतात आहे आपले कमलाकर हुमरसकर. की मी असं म्हणेन की हुमरसकर, तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागे आहोत तुमच्या. आणि अशा चांगल्या गोष्टीकडे लक्ष देऊन आणखी याच्याही पेक्षा शब्दशारदा जगापर्यंत प्रसिद्धी करण्यासारखं मोठं व्हावं ही मी शुभेच्छा देऊन, आता अरविंद कोरगावकर आमचे मित्र, नाट्य क्षेत्रात आम्ही अनेक भूमिका केल्या, नाट्य संमेलनं केली, नाटकं केली, गोव्याभर आम्ही फिरून नाट्य संमेलनं आम्ही करायचो, ज्याच्यामध्ये बाप्पा टोपले, देवदास गाड, अंकुश शिरोडकर, अरविंद चिखलीकर असे अनेक. आणि आम्ही लोक आम्ही गावागावात जायचो आणि तिथं नाट्य संमेलनाचा 2 दिवसाचा कार्यक्रम भरगच्च करायचो. मग मोठे मोठे दिग्गज कलाकार, ज्याच्यामध्ये मच्छिंद्र कांबळे म्हणा, रमेश भाटकर म्हणा, निशिगंधा वाड म्हणा, वर्षा उजगावकर म्हणा, असे अनेक चांगले चांगले कलाकार आणून, प्रभाकर पणशीकर सुद्धा. आणि आम्ही ते 2 दिवसाचं जी ही साहित्याची दिंडी, नाट्याची दिंडी आम्ही गाजवत होतो. पण आज काही कारणास्तव आम्ही 2 कलाकाराच्या एका वर्षाला सन्मान करायचो आणि आम्ही त्यांना थैली द्यायचो. आणि आज ट्रस्टी लोकांमधले आमचे निम्मे लोक सुद्धा राहिले नाही. मी एक राहिलो आणि 2-4 लोक राहिली. आणि आमचे पैसे आज ते म्हापसा अर्बन बँकेत पडून आहेत. त्यासाठी ही जी गोष्ट आहे ती शब्दशारदाने आपल्या चॅनल तर्फे ती प्रसिद्ध करावी अशी माझी इच्छा आहे. अरविंद कोरगावकर स्वतः नाटककार असल्याने, नाटकं लिहिणारे असल्या कारणाने मुलाखतीकडे मी येणारच आहे. पण मला असं वाटतं की घरात एक कलाकार असला की कलेची आवड सगळ्यांनाच निर्माण होते. जेणेकरून असं म्हटलं जातं, चंदनाचे झाड असावे शेजारी, की जेणेकरून इतर झाडांनाही चंदनाचा वास येतो. तसं साहित्याच्या बाबतीत होतं. आणि ह्या खूपशा कुटुंबात असं होतं की कला ही आपल्या गोव्याच्या नसा नसा, घराघरात आणि माणसा माणसात भरलेली आहे. आणि त्यातलंच एक अरविंद कोरगावकर यांचं कुटुंब आहे. आणि मी यावेळी असं म्हणेन की या सत्कार सोहळ्याला आमचे लेखक महाशय आपल्या मनाने, विचाराने, आपली पत्नी ही गोष्ट झालीच, पण पत्नी अलावा ते सोडून ती या क्षेत्रात असल्या कारणाने आम्हाला 2 शब्द तुमच्याकडून ऐकायला खूप बरं वाटेल. नमस्कार. पहिला प्रथम मी शब्द शारदा परिवाराचे स्वागत झालेच आहे, अभिनंदन करतो की आजची कवयित्री अपर्णा अरविंद कोरगावकर, सो माझी पत्नी,
मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे शब्दशास्त्राने कलाकारांच्या भेटी पुष्कळ कार्यक्रम केले आणि जे त्या कलाकारांना पण ओळखत नसेल अशाही कलाकारांची मुलाखत घेतली, त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल त्याही लोकांच्या कलाकारांची गाठीभेटी घेतल्या. तसेच आज सो अपर्णा कोरगावकर याची मुलाखत घेत आहे. मी शब्दशास्त्राच्या वतीने आणि शंभू कलासाच्या वतीने मी एक शब्दशास्त्राचा घटक आहे म्हणून असं वतीने म्हटलं की त्याचे अभिनंदन करतो, तिचे अभिनंदन करतो मी. आणि मला अभिनंदन आहे सो अपर्णा कोरगावकर कविता लिहितात, ती त्यावेळी व्यासपीठात कविता म्हणते त्यावेळी माझा ऊर भरून येतो. ती कविता अशी असते, त्या कवितेला काहीतरी अर्थ असतो, त्या कवितेने बोध घेण्यासारखं असतं, अशी कविता लिहितात. तिचंही अभिनंदन करतो मी आज. ध्रुव कुडाळकर, कमला उल्लसकर त्यांचे मी अभिनंदन करतो आणि म्हणजे 2 शब्द संपवतो. आता आम्ही हेच कार्यक्रम, हाच घरगुती कार्यक्रम हजारोच्या संख्येने, शेकडोच्या संख्येने करतो. कार्यक्रम असाच असतो, फक्त आमची योजना जरा वेगळी झाली की निमंत्रित केलं नाही कोणाला, त्यावेळी मुलाखतीचा प्रकार असाच असतो. पण इथे सत्कारही झाला आहे. तर मुलाखत घेताना आम्ही अपर्णाकडे येणारच, पण तत्पूर्वी आज तुमचा सत्कार तुमच्या घरी झालेला आहे आणि त्यात तुम्ही कवयित्री, आणि आम्हालाही फार आनंद झाला आहे तुमच्या घरी येऊन तुमचा सन्मान सत्कार करण्याचा. पण या प्रसंगी, या आनंदाच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं याबद्दल आम्हाला थोडक्यात 2 शब्द सांगावे अशी मी विनंती करतो. नमस्कार तुमका सगळ्यांना. नमस्कार तुम्हा सर्वांना की माझे तुम्ही असे अभिनंदन केले त्याबद्दल मी खूप आभारी आहे. कारण मी एवढे विचार केला नव्हता की मी एवढी पुढे जाईन, एवढे मला पुढे घेऊन जाणारे कोण माझ्या पाठीशी उभे आहे, तेव्हा मला खूप आनंद होत आहे, अत्यानंद होत आहे. आणि काय सांगू, माझे गेलेले शिक्षण मला परत आता डोळ्यासमोर उभे राहते आहे. अनेक विचार, चांगल्या धडे याबद्दल काही लिहावं, बोध शिकवावा असा विचार माझ्या मनात येतो, पण काही कारणास्तव आपोआप लपतो असं झालं. त्यामुळे तुमच्या साथीने आणि तुमच्या सहकार्याने मी अशीच पुढे येईन ही मी आशा बाळगते. की शालेय जीवन आणि बालपण आठवणे साहजिकच आहे. आम्ही जेव्हा संपूर्ण देशभर साहित्य कार्यक्रमाला जात असो, मग पुणे असो, दिल्ली असो, महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असो, एखादी कविता जेव्हा सुचते तेव्हा आपोआप आपल्या मनात ती भरते आणि जिथं ज्या जाग्यावर विकृत अनिष्ट घडतं त्यातून ते शब्द निघतात. माझं असं याच बाबतीत माझी गोष्ट घडली. मी मोर्जेसारख्या गावात राहून जेव्हा ज्या घटना घडतात माझ्या आजूबाजूला आणि हा चाललेला सावळा गोंधळ, तेव्हा मी लिहिलं, बोलूनी काय फायदा, लयास गेला कायदा. आणि ह्या कवितेला बक्षीसही मिळालं. तर लयास कायदा का गेला, हा अंधा कानून जो आहे त्यामुळे हे शब्द येतात आणि ते साहजिक येणं आहे. आपल्या अवतीभोवती काय घडतं हे चित्रित करणं एका कवीचं कर्तव्य असतं, एका साहित्यिकाचं कर्तव्य असतं. आपण काय आहोत, कोण होणार आहोत, पण आजूबाजूचं दुःख जर आपल्याला कळलं तर आम्ही नेहमीच दुसऱ्याला मदत करू शकतो. कारण
त्या शब्दात अशी ताकद असते की म्हटलं आहे तुकाराम महाराजांनी आमच्या घरी शब्दाचीच रत्ने. तर ही रत्न अशी जन्माला यायला पाहिजे. जरी भाभी तुम्ही म्हणाला तरी सुद्धा लिहिण्याचं वय जात नाही. केवळ आपली बुद्धी आणि आपले हात शाबूत असतील तर आपण चंद्राला सुद्धा खाली खेचू लिखाण जेव्हा आपण लिहितो तेव्हा. हे सगळे निसर्ग कविता आहेत. ते मोठमोठे बालकवी वगैरे जे हे लोक आहेत ती मोठमोठी निसर्ग कविता लिहूनच मोठी झाले लोक. आता या बाबतीत हा जो छोटे कहाणी कार्यक्रम होता तो आम्ही आटोपता घेऊया.